की मला मुलगा नाहीये आणि माझी आई सुद्धा एक उत्कृष्ट आणि उत्तम कवयित्री आहे. अजिंठा साहित्य संमेलनाची अध्यक्ष होती ती. त्यानंतर तेच गुण माझ्यात पण आले आणि माझी मुलगी जिचे आकाशवाणीवर कार्यक्रम होतात ती सुद्धा बाल कवयित्री आहे. असा 4 पिढ्यांना या आजीनीच घडवले. म्हणून मी पण कविता सादर करणार माझ्या आजीवरच. कवितेचं शीर्षक अर्थातच आजी. आजी, तुझ्या डोळ्यात बघितली मी एक खंत आणि विषादही. आजी, तुझ्या डोळ्यात बघितली मी एक खंत आणि विषादही. स्वातंत्र्यपूर्व काळातला तुझा जन्म, तू म्हणजे 2 काळांचा सेतू. स्वातंत्र्यपूर्व काळातला तुझा जन्म, तू म्हणजे 2 काळाचा सेतू. पूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर. निजाम राजवटीतल्या प्रदेशातलं तुझं बालपण. निजाम राजवटीतल्या प्रदेशातलं तुझं बालपण. कोंडलेल्या व्यथेत तुझं जिद्दीनं शिकणं, संकटातून मार्ग काढणं. कोंडलेल्या व्यथेत तुझं जिद्दीनं शिकणं, संकटातून मार्ग काढणं. तुझ्या जगण्यातून अनेकांना प्रेरणा मिळते असं तुझं जगणं. तुझ्या जगण्यातून अनेकांना प्रेरणा मिळते असं तुझं जगणं. खरंच एक संग्राम परंपरेविरुद्धचा. खरंच एक संग्राम परंपरेविरुद्धचा. एक युद्ध स्त्री हक्काचं, एक सत्य स्त्रीत्वाचं. एक युद्ध स्त्री हक्काचं आणि एक सत्य स्त्रीत्वाचं. आज या निमित्ताने माझ्या आजीची सुद्धा मला आठवण काढता आली आणि आयोजकांनी